हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण ॲग्रीकल्चर मार्केटिंग प्रॉब्लेम्स अँड मेजर्स या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. अगदी अलीकडच्या काळात भारतीय शेतीचे स्वरूप अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बदललेले आहे. पूर्वी केवळ उपजीविकेसाठी केली जाणारी शेती आता हळूहळू नफ्यावर आधारित व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. अनेक वर्षापासून शेतकरी फक्त आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतील इतकेच उत्पादन करीत असत. परंतु बदलत्या आर्थिक व्यवहारामुळे तसेच बाजारपेठेतील संधीमुळे आणि शेती क्षेत्रातील विविध सुधारणा यामुळे शेतकरी आता कुटुंबासाठी आवश्यक असलेली गरज पूर्ण केल्यानंतर उरलेले उत्पादन बाजारात विक्री करण्यावर भर देत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्याकडे त्यांच्या वैयक्तिक गरजापलीकडे जे अतिरिक्त उत्पादन तयार होते, त्यालाच शेतमालाचा विक्रीयोग्य वाढावा म्हणजे ॲग्रीकल्चर मार्केटेबल सरप्लस असे म्हटले जाते. आणि आज शेतीच्या विकासात हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो आहे. पूर्वी वस्तू विनिमय पद्धतीनुसार हे व्यवहार होत असत. परंतु कालांतरे पैशाचा वापर वाढवला गेला आणि वित्तीय व्यवहार हे सुलभ झाले. या पैशाच्या व्यवहारामुळे शेती अधिक बाजार केंद्री बनली. त्याचबरोबर औद्योगिकरणात वाढ झाल्यामुळे शेतमालावर आधारित उद्योगाची मागणी वाढली. तसेच वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधामध्ये वाढ झाल्यामुळे शेतमाल दूरच्या बाजारपेठेवरती पोहोचणे शक्य झाले. याशिवाय बँका आणि सहकारी संस्थाद्वारे भांडवल पुरवठा सुलभ झाला. तसेच कोल्ड स्टोरेज आणि गोदामे मिळाल्यामुळे मालाची साठवणुकीची सोय झाली आणि सरकारी धोरणामुळे शेतमाल निर्यातीस प्रोत्साहन मिळू लागले. या सर्व गोष्टींना मिळून या सर्व गोष्टी मिळून काय झालं, भारतीय शेतीचे व्यापारीकरण हे वेगाने झाले आहे. या व्यापारीकरणामुळे शेतमाल विक्री व्यवस्थेत एक विशेष महत्व प्राप्त झाले. आज शेतमालाची विक्री केवळ गाव किंवा तालुक्यापुरती मर्यादित नसून ती राज्य, देश आणि परदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचलेली आहे. शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळवून देण्यासाठी बाजारातील मागणी पुरवठा, किमतीतील चढ-उतार, व्यवहार पद्धती, प्रक्रिया उद्योग, निर्यात अटी इत्यादीची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच असे म्हटले जाते, की शेतकऱ्याचा एक डोळा पिकावर आणि दुसरा डोळा बाजारपेठेवरती असला पाहिजे. कारण उत्तम उत्पादनासोबत चांगली विक्री व्यवस्था नसल्यास शेतकरी नफ्यामध्ये राहू शकत नाही. या सर्व प्रक्रियेमुळे शेतमाल विक्री व्यवस्थेला किंवा विपणनाला हे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि उत्पादकाकडून माल ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जी विविध क्रिया, व्यवहार, हालचाली आणि सेवा आवश्यक असतात, या सर्वांचा समावेश विपणन म्हणजे मार्केटिंग या व्यापक संकल्पनेमध्ये होतो. ही केवळ खरेदी विक्रीची प्रक्रिया नसून उत्पादन, साठवणूक, वाहतूक, दर्जा निर्धारण प्रक्रिया, जाहिरात, मूल्यवर्धन आणि बाजारातील मागणीचा अभ्यास अशा विविध क्रियांना समाविष्ट असणारी बहुआयामी प्रक्रिया आहे. एकंदरीत भारतातील शेतीने उपजीविकेपासून व्यवसायाकडे केलेला हा प्रवास शेतकऱ्यासाठी नवीन संधी उघडतो आहे. उत्पादनाबरोबरच शेतमालाला विक्रीयोग्य वाढावा, बाजारपेठेची माहिती, औद्योगिक मागणी आणि निर्यात संधी यावर लक्ष केंद्रित केल्यास शेती अधिक नफ्याची, आधुनिक आणि शाश्वत व्यवसाय म्हणून निश्चितपणे विकसित होऊ शकेल. पुढे आपण पाहूया शेतमाल ॲग्रीकल्चर मार्केटिंग म्हणजे काय? शेतमाल विपणन म्हणजे काय? शेतमाल विपणन म्हणजे शेतकऱ्याकडून तयार होणाऱ्या शेती उत्पादनाचा पुरवठा आणि ग्राहकाकडून होणारी मागणी यांना जोडणारी एक सुयोग्य व सतत चालणारी प्रक्रिया होय. शेती क्षेत्रात उत्पादक म्हणजे कोण? तर शेती क्षेत्रातील उत्पादक म्हणजे शेतकरी आणि खरेदीदार म्हणजे कोण? तर खरेदीदार म्हणजे ग्राहक, व्यापारी, उद्योग आणि सहकारी संस्था. अशा विविध घटकांचा समावेश हा खरेदीदारमध्ये होत असतो. शेकडो हजारो शेतकरी बाजारपेठेमध्ये आपला शेतमाल हे विक्रीसाठी आणतात. तर तितकेच उपभोक्ते आणि व्यापारी त्यांच्या गरजेनुसार त्या शेतमालाची खरेदी करतात. या सगळ्यांच्या परस्पर व्यवहारातून तयार होणारी खरेदी विक्रीची प्रक्रिया म्हणजे बाजार व्यवस्था किंवा त्याला आपण विपणन म्हणजे मार्केटिंग म्हणून ओळखली जात असते. विपणन ही केवळ विक्रीपुरती सीमित नसून ती एक व्यापक प्रक्रिया आहे. फेन्सू हे काय म्हणतात? फेन्सू यांच्या मते शेतकऱ्याकडून उत्पादन निघाल्यापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत जे सर्व टप्पे पार पाडले जातात, त्यामध्ये उत्पादन, वर्गीकरण, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि माहितीचा प्रभाव या साऱ्या क्रियांची सांगड म्हणजे शेती विपणन होय. आणि या प्रक्रियेमुळे उत्पादक आणि खरेदीदार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकत्रित येतात, ज्यामुळे बाजारपेठ सुयोग्यरित्या चालते आणि किमतीचे संतुलन राखले जात असते. आता शेतीमध्ये विविध प्रकारची पिके घेतली जात असतात. म्हणजे अन्नधान्याच्या पिकामध्ये आपण जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी तसेच व्यापारी किंवा आपण नगदी पिके त्याला म्हणतो. त्याला ऊस, कापूस, चहा, कॉफी, रबर, ज्यूट या सर्व पिकांचा पुरवठा शेतकरी करत असतो. मात्र या शेतमालाची मागणी करणारे म्हणजे खरेदीदार
हे विविध गटामध्ये विभागले जात असतात. मग त्यामध्ये कोण-कोण येऊ शकतं? तर त्यामध्ये उपभोक्ते येत असतात. म्हणजे जे गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी, मका आणि विविध ज्या डाळी असतात, ह्या विविध डाळी काय करतात, उपभोगासाठी घेत असतात. मग हे सर्व शेतमालाचे ग्राहक जे असतात, त्याला आपण प्राथमिक ग्राहक असं म्हणत असतो. दुसरे येतात ग्राहकाचा गट तो म्हणजे कारखानदार व औद्योगिक ग्राहक. म्हणजे ऊस, कापूस, चहा, कॉफी, ज्यूट, रबर आणि इतर नगदी पिकांचा कच्चा माल म्हणून वापर करणारे उद्योग. हे उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालाची मागणी करत असतात. तिसरा मुद्दा येतो निर्यातदार व्यापारी. म्हणजे द्राक्षे, काजू, बदाम, चहा, तंबाखू आणि इतर उच्च मूल्यांच्या पिकांची परदेशात पुरवठा करणारे व्यापारी हे परकीय बाजारपेठेत मागणी पाहून हे शेतमाल मागवतात. आणि चौथा प्रकार येतो तो म्हणजे व्यापारी, सरकार आणि सहकारी संस्था. विविध धान्य खरेदी योजना, साठवणूक, सार्वजनिक वितरण प्रणाली किंवा प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतमाल खरेदी करणारे घटक हे चौथ्या भागामध्ये येत असतात. म्हणजे एकूणच पाहता शेतमाल विपणन ही अशी प्रक्रिया आहे, जी शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य ग्राहक शोधते, त्या मालाचा दर्जा तपासते व वाहतूक व साठवणुकीची व्यवस्था करते आणि शेवटी खरेदीदारापर्यंत माल सुस्थितीत पोहोचवते. आणि परिणामतः विपणनामुळे शेतकऱ्याला चांगला दर मिळतो. तसेच ग्राहकाला आवश्यक माल उपलब्ध होतो आणि शेती क्षेत्राची संपूर्ण अर्थव्यवस्था सुस्थितीत राहण्यास मदत होत असते. हीच प्रभावी विपणन व्यवस्था शेतीला उपजीविकेच्या चौकटीतून बाहेर काढून आधुनिक, स्पर्धात्मक आणि नफ्याचा व्यवसाय बनवण्यास महत्वाची भूमिका बजावत असते. मग आता शेतमालाच्या विपणनाविषयी कोणकोणत्या समस्या आहेत त्या आपण पाहूया. त्यामधली पहिली समस्या आहे ती शेतमाल विक्रीची दोषपूर्ण व्यवस्था. भारतीय शेतीमध्ये शेतमाल विक्रीची व्यवस्था अनेक वर्षापासून अत्यंत दोषपूर्ण स्वरूपात अस्तित्वात आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक मर्यादेमुळे आपला शेतमाल दूरच्या मोठ्या बाजारपेठेपर्यंत देणे शक्य होत नाही आणि परिणामी त्यांना शेतमाल खेड्यातील घाऊक व्यापारी, सावकार, स्थानिक दलाल किंवा आठवडी बाजारात विक्री करावा लागतो. या मर्यादित आणि असंघटित बाजार व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही आणि त्यांची सरसोड एक प्रकारे फसवणूक होत असते. अनेक शेतकरी अतिशय लहान, सीमांत जमीनधारक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते दुर्बळ असतातच. तसेच बियाणे, खते, कीटकनाशके, श्रमखर्च किंवा घरगुती गरजासाठी त्यांना हंगामापूर्वीच पैसा आवश्यक असतो. आणि हा पैसा ते बहुधा गावातील सावकार, व्यापारी, जमीनदार किंवा एखाद्या प्रक्रिया उद्योगातील मध्यस्थाकडून कर्जावून घेतात. या कर्जावर व्याजदर सुद्धा जास्त असतो. पण त्याहूनही मोठी समस्या असते, हे सावकार किंवा व्यापारी कर्ज देतानाच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री निश्चित केलेल्या कमी किमतीत करण्यास काय करतात भाग पाडत असतात. म्हणजे पीक आले, की शेतकऱ्याला त्यांच्याकडेच शेतमाल विकावा अशा स्वरूपाची एक प्रकारचा अनौपचारिक करार हा त्यांच्याकडून केलेला होतो किंवा तयार होत असतो. आणि या करारातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्याकडे साधन सामग्री किंवा आर्थिक क्षमता अजिबात नसते. यामुळे शेतकरी खुल्या बाजारपेठेत स्पर्धात्मक भाग मिळवण्याच्या संधी ह्या गमावतात. त्यांचे शेतमालाचे मूल्य निर्धारण बाजारभावानुसार न होता तो सावकार किंवा व्यापाऱ्याच्या मनमानी पद्धतीने केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अत्यंत कमी किंमत मिळते आणि त्यांचे एक प्रकारचे आर्थिक शोषणही त्यामुळे होत असते. पूर्वीपासून ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतमालाच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 35 ते 90% शेतमाल हा खेडेगावातच विकला जात असे. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीच्या अहवालानुसार सुमारे 2/3 कृषी उत्पादनाची विक्री ही खेड्यातील स्थानिक व्यवहारामधून होत असते. यावरून ग्रामीण बाजारपेठेतील दलाल व्यवस्थेचे व शोषणाचे प्रमाण किती प्रचंड असेल यातून आपल्याला याची जाणीव होतेच. या संपूर्ण दोषपूर्ण व्यवस्थेचा मुख्य परिणाम काय होतात, तर शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धात्मक दर मिळत नाहीत. माल विक्रीची वेळ किंवा जागा निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. तसेच कर्जाच्या जाळ्यातून अडकून ते पुन्हा पुन्हा दलालावरती निर्भर राहतात आणि शेवटी त्यांच्या उत्पन्नावरती प्रतिकूल परिणाम हा होत असतो. यामुळे ग्रामीण शेतीव्यवस्था दुर्बळ होते आणि शेतकऱ्याचे आर्थिक स्वावलंबन कमी होते. म्हणून शेतमाल विक्री व्यवस्थेतील या दोषापासून दूर करायचं असेल किंवा त्यातून ती समस्या बाजूला करायची असेल, तर संघटित बाजारपेठा, सहकारी संस्था, हमी भाव योजना आणि थेट ग्राहकापर्यंत संपर्क वाढवण्याच्या आधुनिक विपणन धोरणाची नितांत आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे शेतमाल साठवणुकीचा अभाव. भारतीय कृषी क्षेत्रातील एक अत्यंत गंभीर समस्या म्हणजे शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा आणि शास्त्रशुद्ध सोयींचा अभाव. शेतमालाचे उत्पादन आणि त्याची विक्री यामध्ये साधारणपणे काही दिवसापासून काही महिन्यापर्यंतचा कालावधी जातो.
या दरम्यान शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षितपणे साठवून ठेवणे हे आवश्यक असते. परंतु ग्रामीण भागातील वास्तव विचारात घेतले तर बहुसंख्य शेतकऱ्याकडे योग्य सोय नसते, सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने बांधलेल्या गोदामाची उपलब्धता नसते. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान हे सोसावे लागत असते. तसे बहुतांश ग्रामीण शेतकरी आपला शेतमाल तात्पुरत्या किंवा असुरक्षित जागेमध्ये ठेवतात. जसे की बैलगाड्या, कच्च्या घरातील कोपरे, पेव, उघडी वखार किंवा अंगणातील मोकळी जागा. अशा असुरक्षित साठवणुकीमुळे मालावरती उंदीर, घुशी, वाळवी, किडे व बुरशी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे धान्य व इतर पिकाची गुणवत्ता कमी होते. त्याचबरोबर वजनही घटते आणि काही वेळा माल पूर्णपणे खराब होतो. कृषी तज्ञ श्री एम.सी. शर्मा यांनी असे मत व्यक्त केले, की किंवा ते असे मत व्यक्त करतात, की अशास्त्रीय साठवणुकीच्या पद्धतीमुळे भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण शेतमालापैकी 10 ते 20% माल वाया जातो आणि हे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. योग्य साठवणूक नसल्यामुळे शेतकरी बाजारात योग्य भाव येईपर्यंत थांबू शकत नाही. त्याचबरोबर बाजारातील भाव वाढेपर्यंत प्रतीक्षा करण्यासाठी त्याच्याकडे सुरक्षित साठवण क्षमता नसते. म्हणून पिके नुकतीच येऊन हातात पडली, की ते तातडीने विक्रीस करणे भाग पडते. आणि परिणामी जेव्हा बाजारात मालाचा पुरवठा जास्त असतो, त्यावेळेस त्या शेतमालाला कमी भाव हा मिळत असतो. तेव्हाच शेतकऱ्यांना आपले उत्पादन विकावे लागत असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पिकाचा योग्य मोबदला हा मिळत नाही आणि आर्थिक स्तरावरती गंभीर परिणाम होतो. थोडक्यात काय, शेतकऱ्यांनी अनेक वेळा अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य किमतीला आपला माल विकावा लागतो. ही परिस्थिती शेतकऱ्याच्या श्रमाचे मूल्य कमी करणारी आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीला अडथळा उत्पन्न करणारी आहे. जर ग्रामीण भागात शास्त्रशुद्ध, आधुनिक आणि पुरेशा प्रमाणे गोदामे जर उभारली गेली, तर शेतकऱ्यांची प्रतिकारशक्ती वाढेल. त्यामुळे ते योग्य भाव येईल आणि योग्य भाव येईपर्यंत तो माल सुरक्षित ठेवू शकतील आणि बाजारातील चढ-उताराचा फायदा घेऊ शकतील. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक नुकसान पण मोठ्या प्रमाणामध्ये टळेल. तिसरा मुद्दा आहे वाहतूक व दळणवळण अपुऱ्या सोयी. भारतातील ग्रामीण भाग आजही दळणवळणाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. देशातील बहुतांश खेड्यामध्ये शेतमालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणारे चांगल्या दर्जाचे रस्तेच उपलब्ध नाहीत. अनेक गावे अजूनही कच्च्या आणि उखडलेल्या रस्त्यावरती अवलंबून आहेत. शेतात पिकलेला माल घरापर्यंत आणताना किंवा घरातून बाजारात नेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये पावसाळा सुरू झाला, की या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते. रस्ते चिखलयुक्त होतात, पाणी साचते, तर काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे बंद होतात. त्यामुळे त्या काळात शेतमालाची वाहतूक करणे जवळ अशक्य बनते. आता पहा, महाराष्ट्रातील विदर्भ किंवा मराठवाडा प्रदेशातील अनेक खेड्यात पावसाळ्यात रस्ते चिखल्यामुळे बंद पडतात. त्यामुळे शेतकरी आपला कापूस, डाळी किंवा सोयाबीन वेळेवरती बाजारात नेऊ शकत नाहीत आणि अशा वेळेस शेतमाल शेतात किंवा घरात पडून राहतो. ओलावा, किडी आणि साठवणुकीच्या त्या गोष्टीमुळे काय होतं, तो शेतमाल खराब हा होऊ शकतो. त्याचबरोबर ओढे, नद्या, नाले यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटून जातो. काही भागात वाहतूक व्यवस्था वर्षाचे काही महिने पूर्णपणे ठप्प राहते. याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या शेतमालावर होतो. शेतमाल योग्य वेळी बाजारात पोहोचू न शकल्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होते. तो खराब होतो किंवा बाजारात भाव कोसळलेला असताना विकावा तो लागत असतो. आता तुम्हाला उत्तर प्रदेशातील मला एक उदाहरण सांगतो. उत्तर प्रदेशामध्ये अनेक गंगेच्या काठी असलेली जी गावं आहेत, ते पावसाळ्यात पूर्णपणे वेगळी पडतात. त्यामुळे शेतकरी आपला गहू, तांदूळ, ऊस जवळच्या साखर कारखान्यामध्ये पोहोचू शकत नाहीत. म्हणजे देशातील अनेक भागात आजही पक्के रस्ते, रेल्वे मार्ग किंवा जलवाहतूक उपलब्ध नाही. त्यामुळे शेतमाल वाहतुकीची जबाबदारी मुख्यतः ही बैलगाड्यावरतीच येते. आणि बैलगाडीने वाहतूक करत असताना माल जळून जाणे, धान्य सांडणे, माल खराब होणे, या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. तसेच भाजीपाला, फुले, फले यासारख्या नाशवंत माल अधिक वेळ रस्त्यात राहिला, तर तो लवकरच कुजतो. त्यामुळे अशा मालाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. तसेच ट्रॅक्टर, ट्रॉली, मेटॅडोर, ट्रॅक्स किंवा रेल्वेची सुविधा उपलब्ध असली, तरी त्यांचे भाडे हे सामान्य शेतकऱ्यांना परवडण्याजोगे नसते. भारतात लहान शेतकऱ्याची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्याकडे विक्रीयोग्य मालाचे प्रमाण हे कमीच असते आणि अशा परिस्थितीमध्ये ते मोठ्या वाहतुकी साधनाचा वापर करू शकत नाही. त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च जास्त वाढतो आणि त्यामुळे नफा कमी होतो आणि परिणामी बहुतांश शेतकऱ्यांना आपला माल हा जवळच्या बाजारात किंवा उपलब्ध असलेल्या कोणत्याही किमतीला विकण्याशिवाय पर्याय नसतो. भारतातील अनेक राज्यामध्ये म्हणजे ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश येथे पक्क्या रस्त्यांचा किंवा रेल्वे मार्गाचा अभाव असल्यामुळे शेतमाल वाहतूक व्यवस्था मुख्यतः अजूनही बैलगाड्यावरतीच अवलंबून आहे आणि बैलगाडीने वाहतूक केल्यामुळे माळावरती धूळ बसते, धान्य सांडते, लांबच्या प्रवासात भाजीपाला किंवा फळे हे पूर्णपणे खराब हे होत असतात. वाहतूक व्यवस्थेतील या त्रुटीचा परिणाम केवळ शेतकऱ्यावरतीच होत नाही, तर संपूर्ण बाजार व्यवस्थेत होतो.
एका ठिकाणी शेतीमाल पोहोचू शकत असल्यामुळे त्या गावात तुटवडा निर्माण होतो आणि किमती भरमसाठ वाढतात. तर दुसरीकडे ज्या भागात माल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतो, तिथे किमती कोसळतात. अशा प्रकारच्या किमतीतील अस्थिरतेमुळे शेतकऱ्याच नव्हे, तर ग्राहकाचे नुकसान मोठे होते आणि बाजारपेठ एक प्रकारे असंतुलित राहते. चौथा मुद्दा आहे मध्यस्थांची मोठी साखळी. शेतमाल विक्री व्यवस्थेतील सर्वात मोठा दोष म्हणजे मध्यस्थाची अनावश्यक आणि अतिशय मोठी साखळी. भारतातील बहुतेक शेतकरी थेट ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. यामुळे त्यांच्या आणि ग्राहकाच्या मध्ये 10 ते 12 प्रकारचे विविध मध्यस्थ तयार होत असतात. यामध्ये खेड्यातील सावकार, ग्रामीण व्यापारी, फिरते व्यापारी, दलाल, कच्चे आडत्या, पक्के आडत्या, घाऊक व्यापारी आणि शेवटी किरकोळ व्यापारी अशी एक मोठी साखळी तयार होते. आणि या साखळीतील प्रत्येक मध्यस्थ आपला नफा ठेवूनच माल विकतो आणि परिणामी शेतकरी कमी दरात माल विकतो आणि ग्राहकांना तोच माल जास्त दरात विकत घ्यावा लागतो. आता आपण हे एक उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक शेतकरी खेड्यात ₹10 ला टोमॅटो विकतो. टोमॅटो दलालाकडून कच्च्या आडत्या, कच्च्या आडत्याकडून पक्क्या आडत्या, पक्क्या आडत्याकडून घाऊक व्यापारी, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी अशा हातातून फिरून शेवटी शहरातील ग्राहकापर्यंत पोहोचतो. तेव्हा त्याची किंमत 25 ते ₹30 पर्यंत होत असते. म्हणजे बघा, जो ₹10 चा टोमॅटो होता त्याची किंमत 25 ते ₹30 एवढी होते. आणि या वाढलेल्या किमतीतील शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. उलट ग्राहक जास्त पैसे मोजतो आणि याचा फायदा फक्त लाभ हा मध्यस्थांना मिळत असतो. भारतीय नियोजन आयोगाने असं म्हटलं आहे, की मध्यस्थाची ही लांबलचक शृंखला शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे एक प्रमुख कारण आहे. कारण हे मध्यस्थ स्वतःच्या सेवेचा अधिक मोबदला आकारतात आणि शेतकऱ्याकडून माल कमी भावात घेऊन ग्राहकांना तोच माल महाग किमतीमध्ये विकतात. तसेच श्री डी.एस. सिद्ध यांच्या अभ्यासातून हीच वस्तुस्थिती काय होती स्पष्ट होते. त्यांनी तांदूळ विक्रीचे विश्लेषण केले असता त्यांना असे दिसून आले, की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या अंतिम विक्री किमतीतील फक्त 53% हिस्सा मिळत असतो आणि उर्वरित किमतीतील 16% विपणन खर्च जातो आणि तब्बल 31% हिस्सा हा मध्यस्थाकडे जातो. त्याचप्रमाणे भाजीपाला बाबतीत मध्यस्थांचा नफ्याचा जो हिस्सा आहे, तो 29.5% तर फळाच्या बाबतीमध्ये तो 46% इतका आढळतो. म्हणजे शेतकरी जो उत्पादित करतो त्यातील बराचसा हिस्सा हा मध्यस्थाच्या साखळीमध्ये मध्यस्थाकडे जात असतो. आता आपण आणखीन एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घ्या. समजा शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या आंब्याच्या पेटीची अंतिम शहरातील किरकोळ किंमत समजा ₹1000 आहे. तर शेतकऱ्याला मिळणारी जी रक्कम असेल ते सुमारे ₹530 मिळते. त्यामध्ये वाहतूक, पॅकिंग आणि इतर विपणन खर्च आहे, तो ₹160 जातो आणि मध्यस्थाचा एकूण नफा हा 310. म्हणजे शेतकऱ्याला मिळणारी रक्कम 530, वाहतूक, पॅकिंग व इतर विपणन खर्च ₹160 आणि मध्यस्थाचा एकूण नफा हा ₹310 असेल. यावरून असे दिसते की उत्पादन करणाऱ्या सर्वात अधिक फायदा हा कोणतेही उत्पादन न करणाऱ्या मध्यस्थांना हा सर्वाधिक होताना दिसतो. म्हणजे त्यांना नफा जास्त मिळतोय आणि या पद्धतीमुळे शेतकरी आणि ग्राहक हे दोन्हीही लुबाडले जातात आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि जो ग्राहकाचा मालक आहे, माल खरेदी करणार असेल, तर ग्राहकाला पण मालाला जास्त किंमत द्यावी लागते आणि ही प्रणाली सुधारण्यासाठी थेट विक्री केंद्रे, डिजिटल मार्केटप्लेक्स, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा ई-नाम यासारख्या उपक्रमाची आवश्यकता आहे. पुढचा 5वा मुद्दा आहे, तो म्हणजे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा व अपुऱ्या पतविषयक सोयी. भारतीय शेतकरी, विशेषतः छोटा शेतकरी आणि सीमांत शेतकरी नेहमीच कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट दिसते. शेतीची लागवड, बियाणे, खते, औषधे, सिंचन तसेच कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासाठी त्याला सतत कर्ज घ्यावे लागते. नाबार्डसारखी राष्ट्रीय बँक स्थापन झाली असून सहकारी बँकेचाही विस्तार झाला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना शेती विकासासाठी लागणारे कर्ज वेळेवरती आणि पुरेशा प्रमाणामध्ये अजिबात मिळत नाही किंवा पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही. तसेच कर्ज मिळवताना शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जसे की कागदपत्राची कमतरता, जमिनीची अट, वारंवार बँकेत फेरफटके मारणे, विलंबित प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टी असतात. ह्या सर्व गोष्टीला तो कंटाळून तो पुन्हा काय करतो सावकाराकडे वळत असतो. त्या सावकाराचं अवलंबित्व जे आहे, तो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा धोका आहे. कारण कर्ज वेळेवरती उपलब्ध झालं नसल्यामुळे शेतकऱ्याला काय होतं, बँकेकडून कर्ज उपलब्ध नसेल तर शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतो आणि तेही जास्त व्याजदराने. म्हणजे उदाहरणार्थ सहकारी बँक शेतकऱ्याला 7% व्याजाने कर्ज देते. पण कागदपत्राची गुंतागुंत असल्यामुळे त्याला कर्ज मिळत नाही. तेव्हा सावकार त्याला 3 ते 5% मासिक व्याजदराने कर्ज देतो. म्हणजे वार्षिक व्याजदर जर आपण काढला, तर तो वार्षिक व्याजदर 36 ते 60% पर्यंत जाऊ शकतो आणि हा व्याजदर शेतकऱ्याच्या हातातल्या उत्पन्नातील मोठा भाग हा काय करतो खाऊन टाकतो.
तसेच सावकार शेतकऱ्याला माल विकण्याची सक्ती करू शकतो. म्हणजे सावकाराकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकरी पीक आले, की ते मजबुरीने त्याला देतात. म्हणजे उदाहरणार्थ, ऐशिरत गावातील एका शेतकऱ्याने पेरणीसाठी सावकाराकडून ₹20,000 घेतले होते आणि त्या हंगामात त्याने कांद्याची पीक तयार घेतली आणि कांद्याचा दर ₹18 किलो होता. पण शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी तो कांदा ₹10 ते ₹12 किलो या दराने घेतला. त्यामुळे सावकाराने कडून कर्ज घेत असल्यामुळे त्या शेतकऱ्याला तो मजबुरीत तो त्याला विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्याला योग्य भाव हा मिळालेला नाही आणि सावकारांनी तोच माल, तोच कांदा पुन्हा काय केला, जास्त किमतीने बाजारपेठेमध्ये विकला आणि नफा मिळवला. तसेच हंगामात किमती घटणे किंवा शेतकऱ्याचे आणखी नुकसान होऊ शकतं. म्हणजे हंगामात शेतमालाचा पुरवठा वाढतो आणि किमती खाली येतात. अशा वेळी कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी नकळतपणे माल हा कमी भावात विकतो. म्हणजे टोमॅटो हंगामात ₹20 वरून जो असेल तो ₹5-6 पर्यंत येतो आणि छोटा शेतकरी सावकाराचे पैसे फेडण्यासाठी तातडीने त्या शेतमालाची विक्री करतो व सावकार व व्यापारी शेतकऱ्याची ही मजबुरी ओळखून त्या अजून दर कमी करतात आणि परिणामी शेतकऱ्याचं नुकसान हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. तसेच लहान शेतकऱ्याची बचत शक्ती ही नगण्य असते. म्हणजे छोट्या शेतकऱ्याकडे बचत क्षमता अत्यंत कमी असते आणि अशा परिस्थितीत त्याला मिळेल त्या अटीवरती कर्ज घ्यावे लागते. त्याला व्याजदर, जमीन, परतफेडीची मुदत यावर त्याचे काही नियंत्रण नसते. त्याचबरोबर कर्जाचा अयोग्य वापरामुळे ह्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. पुढचा 6वा मुद्दा आहे तो म्हणजे बाजारातील गैरव्यवहार. बाजारातील अनेक मंडईमध्ये शेतमाल खरेदी विक्री प्रक्रियेदरम्यान अनेक प्रकारचे गैरव्यवहार घडतात. ज्यामुळे शेतकऱ्याला योग्य किंमत मिळत नाही आणि सर्वात मोठा गैरव्यवहार म्हणजे किंमत ठरवण्याची गुप्त व अपारदर्शक एक प्रकारची पद्धत. अनेक ठिकाणी कच्च्या आडत्या शेतकऱ्याच्या वतीने बोली लावतो. पण बोलीच्या वेळी त्याच्या हातावरती रुमाल झाकला जातो. गिराईक व व्यापारी अडत्या बोटाला हलकेसे स्पर्श करून सांकेतिक पद्धतीने कमी किमतीची खूण करतात. म्हणजे उदाहरणार्थ बाजारातील तांदूळचा प्रति किलो दर ₹40 असताना व्यापारी अडत्या संकेत देऊन तो 35 ते ₹35 ची बोली लावतो. म्हणजे अडत्या शेतकऱ्याला हीच किंमत, जास्त किंमत मिळाली असे सांगतो. पण प्रत्यक्षात तो व्यापाऱ्याकडून जास्त पैसे घेतो आणि फरक हा स्वतःकडे ठेवत असतो. या प्रक्रियेत शेतकरी पूर्णपणे बाहेर ठेवला जात असतो. याशिवाय व्यापाऱ्याकडून अनावश्यक शुल्काची लांबलचक यादी शेतकऱ्याच्या खिशातून कापून घेतली जात असते. त्याच्या हिशोबातून कापून घेतली जात असते. आडत जसे की आडत तोलाय असेल, धर्मादाय, हमाली, सफाई खर्च, बाजार शुल्क, देणग्या, जागा भाडे, बोराबंदी, टपाल खर्च इत्यादी. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने समजा 10 क्विंटल ज्वारी विक्रीसाठी आणली असेल, तर प्रत्यक्ष हमालीचा खर्च ₹120 असताना त्याच्याकडून ₹250 ते ₹300 ची हमाली आकारली जाते. त्याच पद्धतीने धर्मादाय किंवा बाजार शुल्क या नावाने ₹100 ते ₹150 कपात केली जाते. हिशोब तपासणीत की त्याची शैक्षणिक किंवा सामाजिक क्षमता नसल्यामुळे तो शांतपणे होणारी फसवणूक हा सहन करत असतो. त्याच पद्धतीने खोटी वजन मापे हे एक शेतकऱ्याच्या लुबाडणीचे आणखीन एक साधन आहे. म्हणजे काही व्यापारी मुद्दाम काठी बिघडलेली ठेवतात. उदाहरणार्थ शेतकऱ्याने 50 किलोची 10 पोती मूग आणली असतील, तर प्रत्यक्षात 500 किलो असायला पाहिजे. म्हणजे त्याचं वजन तेवढं व्हायला पाहिजे. पण काटा 480 किलो ते 485 किलो दाखवतो. त्यामुळे 15 ते 20 किलो माल हा व्यापाऱ्याला मोफत मिळतो. शेतकरी या विरोधात काय करायला गेला, तर काटा बरोबर आहे अशी धमकी किंवा दडपशाही केली जाते. त्याशिवाय अनेक ठिकाणी हिशोबात घोळ घालून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानही केले जाते. एका शेतकऱ्याने ₹20,000 चा माल विकला, पण दलालाने कपातीचे कारण देत त्याला केवळ ₹17,500 दिले. तर उरलेली रक्कम दलाल आणि व्यापाऱ्याने आपापसात वाटून घेतली होती. याशिवाय मंडईतील जे कारकून, मांडप्या, शिपाई यांना टीप देण्याची परंपरा शेतकऱ्यांना पाळावी लागते. हे देणे न हे गरजेचं असते आणि हे जर दिलं नसले, तर त्या शेतकऱ्याच्या मालाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा मुद्दाम हिशोब हा ढिला केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने आम्हाला टीप दिली नाही, तर त्याच्या मापाचे वजन मुद्दाम उशिरा केले जाते. हां, किंवा वेगवेगळ्या पोतेचे वजन एकत्रित करून एक संभ्रम हा निर्माण केला जातो. या सर्व गैरव्यवहाराचा परिणाम असा होतो, की शेतकऱ्याला योग्य किमतीपासून वंचित राहावे लागते. तर व्यापारी, दलाल यांच्यामुळे मोठा नफा होत असतो आणि ग्राहक शेवटी जास्त किंमत देतो, पण ती रक्कम शेतकऱ्याच्या खिशात न जाता मध्यस्थाकडे जात असते. 7वा मुद्दा आहे प्रतवारी व प्रमाणीकरणाचा अभाव. भारतातील शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात विक्रीत नेताना प्रतवारी किंवा प्रमाणीकरण याचा अभाव ही एक मोठी गंभीर समस्या ठरते. बहुसंख्य शेतकरी आपल्या उत्पादनाचा दर्जा ओळखून वर्गीकरण करत नाहीत. त्यामुळे चांगल्या, मध्यम आणि कमी प्रतीच्या मालाचे वेगळे करणे त्याला शक्य होत नाही आणि परिणामी सर्व माल एकत्रित करून विकला जातो आणि सरसकट एकाच दराने खरेदीदाराला तो दिला जातो.
यामुळे उच्च प्रतीच्या उत्पादनाचे मूल्य कमी आणि शेतकऱ्याला त्याची खरी किंमत ही मिळत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याने दर्जेदार बासमती तांदूळ आणि मध्यम प्रतीचा तांदूळ एकत्रित आणला आणि प्रतवारी न केल्यामुळे व्यापाऱ्याकडे हा माल सर्वसामान्य तांदळाप्रमाणे विकला गेला. जरी शेतकऱ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेचा बासमती उत्पादन केलं असलं, तरी त्याला त्याच्या मेहनतीचे अनुरूप किंमत त्याला मिळत नाही. अशा प्रकारच्या गैरव्यवस्थेमुळे उच्च प्रतीच्या दर्जाची उत्पादनं खरी किंमत ही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान हे होत असतं. अशाच प्रकारे भेसळ देखील केली जात असते. म्हणजे व्यापारी दर्जेदार मालात कमी प्रतीचा माल मिसळतात, ज्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न हे घटत असते. उदाहरणार्थ, भारतातून निर्यात होणाऱ्या केशर किंवा मसाल्याचे जे उच्च प्रतीचे धान्य आहे किंवा मसाल्यामध्ये कमी प्रतीचा जो मसाला असेल, तो मिक्स केला जातो किंवा मिसळले जातात आणि परिणामस्वरूपी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नाही. यामुळे निर्यातदार कमी किमतीत बोली लावतो आणि शेवटी शेतकरी जास्त मेहनत करून सुद्धा कमी उत्पन्न हा मिळवत असतो. आणि या समस्येचा परिणाम शेतकऱ्यातील बाजारात सक्षमता आणि स्पर्धात्मकताही कमी होते. शेतकरी उच्च प्रतीचा माल उत्पादन करून देखील त्याला योग्य मिळू शकत नाही. म्हणजे योग्य दर त्याला मिळू शकत नाही. तसेच स्थानिक मंडईत किंवा लहान व्यापाऱ्याकडे माल विकताना देखील उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी जास्त दर मिळत नाही. उदाहरणार्थ, उच्च प्रतीच्या संत्र्याचे पॅकेजिंग न केल्यामुळे किंवा दर्जा प्रमाणपत्र नसल्यामुळे व्यापारी त्याला साधारण जो काही जनरल मोसंबी असेल, संत्री असेल, त्याचा दर देतो. जरी उत्पादन दर्जेदार असले, तर साधारण संत्रीचा त्याला काय दर मिळत असतो. जरी शेतकऱ्याने प्रतवारी किंवा प्रमाणी करून उच्च प्रतीचा माल स्वतंत्रपणे विकला, तर त्याला स्थानिक तसे आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक मागणी व दर हा मिळू शकतो. उदाहरणार्थ, बासमती असेल, तांदळा, केशर, संत्र्यासारख्या उत्पादनाचं प्रमाणपत्र व दर्जा असल्यास निर्यातदाराला जास्त दर हा देतात. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते आणि आपले उत्पादन सुधारण्यासाठी तो पुन्हा अजून उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करू शकतो. म्हणजे शेवटी प्रतवारी असेल किंवा प्रमाणीकरणाचा अभाव शेतकऱ्याचा आर्थिक स्तरावरती थेट परिणाम करत असतो. पुढील 8वा मुद्दा आहे बाजारविषयक माहितीचा अभाव. भारतातील ग्रामीण भागात शेतमाल विकताना बाजारातील माहितीचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. बहुतांश शेतकरी स्थानिक बाजारपेठेत आपला माल विकण्यास प्राधान्य देतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे शहरी बाजारपेठेत माल नेण्यासाठी योग्य मात्रा किंवा सोय नसणे किंवा वाहतूक व इतर खर्च जास्त असणे. शिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी शहरी बाजारातील किंवा इतर राज्यातील किमती, मागणी पुरवठ्याची स्थिती, बाजारातील जे चढ-उतार आहेत, भावातील चढ-उतार किंवा कोणत्या ठिकाणी त्यांचा माल अधिक किमतीला विकला जाऊ शकतो याची माहिती नसते. समजा एखाद्या शेतकऱ्याने संत्र्याचे उत्पादन केले आणि त्याच्या गावाजवळील स्थानिक बाजारपेठेत भाव कमी असल्यामुळे त्याला तो नुकसान सहन करू शकतो. मात्र जर त्याला दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरात त्या बाजारातील किमती, त्या बाजारातील मागणी जर माहीत असती, तर त्याने तो आपला माल शहरात नेऊन जास्त दराला विकू शकला असता. परंतु माहितीच्या अभावी तो स्थानिक दलालाकडे आपला माल विकतो, त्यामुळे त्याला कमी किंमत ही मिळत असते. अशाच प्रकारे निरक्षर किंवा अडाणी शेतकरी सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी, निर्यात संधी, सवलती, आधारभूत किंमत, विमा योजना यासारख्या बाबतीवरती अद्ययावत माहिती मिळू शकत नाही आणि बहुतेक वेळा हे शेतकरी गावातील सावकार, व्यापारी, दलाल यांच्याकडून मिळालेल्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीनुसार व्यवहार करत असतात. आता उदाहरणार्थ समजून घेतलं तर सावकार किंवा दलाल त्यांना सांगतात, की मालाला सध्या कमी मागणी आहे किंवा इतर बाजारात त्याला भाव नाही. तरी प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर त्या मालाला शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. त्याला चांगली किंमत असते आणि हे खोटी माहिती त्याला मिळाली, की बाबा चांगला मागणी नाही, चांगला भाव नाही. तर शेतकरी ह्या असत्य माहितीवरती विश्वास ठेवतो आणि कमी किमतीमध्ये आपला माल तो व्यापाऱ्याला विकतो. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणजे बाजारातील माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्याचा जो भाव असेल, त्या भावातील तो तडकाफडकी निर्णय घेतो, जे दीर्घकालीन त्याच्या उत्पन्नावरती नकारात्मक परिणाम करत असतात. पुढील 9वा मुद्दा आहे विक्री वाढाव्याचे कमी प्रमाण. भारतीय शेतीत विक्री वाढाव्याचे कमी प्रमाण ही एक महत्त्वाची समस्या आहे. विक्री वाढावा म्हणजे काय? तर विक्री वाढावा म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उपभोगासाठी उत्पादन ठेवून उरलेला बाजारात विकण्यासाठी उपलब्ध झालेला शेती उत्पादनाचा भाग होय. भारतात बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक किंवा लहान जमीन असणारे आहेत. या लहान शेतकऱ्यांच्या मालकीची जी जमीन असते ती फारशी मोठी नसल्यामुळे त्यांच्या उत्पादनाचं जे एकूण मात्रा असते ती कमी असते. त्याचबरोबर लहान शेतकऱ्याचे कुटुंब हे मोठे असते, ज्यामुळे उत्पादनाचा एक मोठा भाग त्यांच्या कुटुंबाच्या अन्न सुरक्षेसाठी राखून ठेवला लागतो. म्हणजे आपण उदाहरणाच्या समजून घ्यायचं तर एका 4-5 एकर जमीनीच्या शेतकऱ्याला दरवर्षी गहू आणि तांदूळ याचे साधारणतः 2 ते 3 टन उत्पन्न मिळत असेल.
त्यापैकी कुटुंबाच्या उपभोगासाठी सुमारे 1.5 ते 2 टन उत्पादन वापरावे लागते आणि फक्त उरलेला अर्धा टनच बाजारात विकण्यासाठी काय तो उपलब्ध होत असतो किंवा 1.5 टन म्हणा उपलब्ध होत असतो आणि या परिस्थितीत विक्री वाढावा कमी असल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नातून जो काही फायदा होणार असतो, किंमत मिळणार असते, नफा मिळणार असतो, ती काय तो कमी मिळते. कारण त्याच्याकडचा मार्केटेबल सरप्लस हा कमी असतो. तसेच विक्री वाढावीचे कमी प्रमाण शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत थेट परिणाम करत असते. जेव्हा बाजारात विकण्यासाठी पुरेसा माल उपलब्ध राहत नाही, तेव्हा शेतकऱ्याला उच्च दर मिळवण्याची क्षमताही काय होते कमी होते आणि परिणामी शेतकऱ्याला अधिक उत्पादन करण्याची प्रेरणा कमी होते आणि दीर्घकालीन शेती व्यवसाय हा जो विकास आहे तो काय तो मंदावतो. 10वा मुद्दा आहे संस्थात्मक विपणनाचा अभाव. भारतामध्ये शेतमालाची विक्री बहुतेक वेळा शेतकऱ्याच्या द्वारे व्यक्तिगत याचा अर्थ असा की शेतकरी आपल्या उत्पादन जे केले असेल ते थेट विक्रीसाठी बाजारात आणतो आणि त्या प्रक्रियेत सावकार, व्यापारी, अडते, दलाल यासारख्या मध्यस्थाशी व्यवहार करावा लागत असतो. मात्र या मध्यस्थाशी शेतकऱ्याची सौदा शक्ती खूपच कमी असते आणि या परिस्थितीत व्यक्तिगतरित्या वाटाघाटी करताना शेतकरी अनेकदा दुबळा पडतो आणि त्याला आपला माल योग्य किमतीला विकणे कठीण होते. समजा एका छोट्या गावातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्याला बाजारात आपले तांदूळ विकताना सावकाराने कमी दर सांगणे किंवा अडत्याच्या मदतीने कमी किंमत ठरवणे ही सामान्य घटनाच आहे. परिणामी शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा खूप कमी दरामध्ये आपला माल विकावा लागतो. शेतकऱ्याच्या या दुबळ्या स्थितीचा परिणाम म्हणजे त्याचे उत्पन्न कमी राहणे आणि उत्पादनावरती जास्त खर्च करूनही अपेक्षित नफा न मिळवणे ही परिस्थिती होय. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेतमाल विपणन विषयीच्या समस्या आहेत, त्या समस्या पाहिलेल्या आहेत. पुढील भागामध्ये याच्यावरती उपाययोजना या अनुषंगाने आपण बोलूया. धन्यवाद.